अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. क्षणक्षणाहाची करावा विचार, क्षणक्षणाहाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. क्षणक्षणाहाची करावा विचार, क्षणक्षणाहाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला उपदेश करतात बरं का. उपदेशवर प्रकरणातला हा अभंग आहे. आणि जो उपदेश करतात तो मनुष्य जीवाला उपदेश करतात. याचा अर्थ उपदेशाचा अधिकारी मनुष्य जीवच आहे, बाकी कोणी नाही बरं का. 84 लक्ष योनी जरी सांगितलेल्या असल्या, अनेक प्रकारचे जीव जरी वर्णन केलेले असले, तरी उपदेशाचा अधिकारी फक्त मनुष्यच बरं का. त्याला देवाने बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धीच्या द्वारे आपल्या जीवनातला आज आपला सगळा व्यवहार आपण बुद्धीच्या सामर्थ्याने करतो. म्हणून मनुष्य जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? विचार कर, विचार कर. ज्यार्थी विचार कर उपदेश करतात, त्यार्थी मनुष्य विचार करत नाही का. जो विचार करायला पाहिजे तो विचार करत नाही. हा महत्वाचा भाग आहे बरं का. आज मनुष्य जीवन जगत असताना विचाराने जीवन जगतो का अविचाराने जीवन जगतो? पण विचार कशाला म्हणतात ते पहिल्यांदा कळलं पाहिजे बरं का. आपल्या जीवनाचा जर खरंच आपण जर विचार केला तर आपलं जीवन विचाराच्या आधाराने चाललेलं नाही आहे. अविचाराने आपण जीवन जगतोय. ज्यार्थी विचाराला धरून जर जीवन जगत असलो तर संतांना विचार करा म्हणून सांगण्याची वेळ आली नसती. विचार करा म्हणून सांगण्याची वेळ आली नसती, लक्षात ठेवा. पण आज विचार प्रधान जीवन जगलं पाहिजे बरं का. अविचाराने जीवन जगू नये. मग कोणता विचार करावा? जो विचार करा म्हणून सांगितला तो विचार करावा. मी कोण आहे हा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबा सांगतात बरं. मी कोण आहे हा करावा विचार. हा कोणी विचार करत का?
या विचाराला सोडून सगळे आपले विचार चाललेत म्हणून आपलं जीवन अविचाराचंच आहे. जो विचार करायला पाहिजे तो विचार करण्याकरता कोणीही प्रवृत्त नाहीये, कोणीच नाही, लक्षात ठेवा. कारण बुद्धी ही विचार प्रधान आहे. बुद्धी विचार प्रधान आहे बरं. मग खरंच आपण माणसांनी विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? बहुतांश लोक विचार करतात, पण जो करायला पाहिजे तो विचार करत नाहीत. एका सुभाषितकाराने वर्णन केले, ज्या विचाराला फल आहे तोच विचार करावा, ज्या विचाराला फल नाही तो विचार करू नये. एकाने विचारलं, का हो कावळ्याला दात किती आहेत? कावळ्याला दात किती आहेत? काय विचार करायची गरज आहे? त्या विचाराने काय पदरात फल पडणार आहे? पण विचारतात माणसं, कावळ्याला दात किती? एकाने विचारलं, गाढवाला केस किती? गाढवाच्या अंगावरती सुभाषितकारांनी वर्णन केले बरं का. काय गरज आहे काय त्याची? काहीच विचार नाही. ज्या विचाराचं विचार करून पदरामध्ये फल काही पडणार नाही असा विचार जीवनामध्ये करण्यामध्ये आपला आयुष्याचा काळ व्यर्थ घालवू नये माणसाने बरं का. घालवू नये. पण माणसं कशा करता विचार करतील, काय विचार करतील सांगता येत नाही बरं का. एक ग्रस्त त्या चंद्रभाग्याच्या काठावरती जे घाट आहेत ना, त्या घाटावरती एक ग्रस्त बसले होते. एकाने विचारलं, कशा करता बसलाय? काय नाही म्हणले, मी 6 महिने झालं विचार करतोय म्हणले. कशाचा विचार करतायत? काय नाही, या पंढरपुरातल्या ज्या म्हशी आहेत ना, म्हशी, त्या म्हशी ते गवळी लोक रोज चंद्रभागेला धुयाला नेतात. धुयाला नेतात. कळपच्या कळप असतात, ते धुवून त्या वाळवंटामध्ये बसतात आणि पुन्हा त्या म्हशी घेऊन येतात बरं का. मग एक ग्रस्त विचार करत होता, एक म्हैस अशी शिंगाची होती बरं का. तो विचार करत होता, या दोन्ही शिंगाच्या मध्ये मला उडी मारून बसता येईल का? ते मला 6 महिने झालं विचार करावले म्हटलं मी. 6 महिने झालं विचार करालोय. अनेक दिवशी ठरवलंच, काही हो त्या म्हशीच्या शिंगात उडी मारून बसायचंच. प्रयत्न करायचा. विचार केला आणि विचार करून त्या म्हशीच्या शिंगामध्ये उडी मारून बसला. पुढचं काय झालं सांगायची गरज आहे? आता म्हशीच्या शिंगामध्ये उडी मारून बसल्यानंतर म्हैस उधळली. उधळल्यानंतर ह्याचं डोकं फुटलं. विचार करून काय झालं? डोकं फुटलं. हे फल आहे. म्हणजे जो विचार करायला पाहिजे तो विचार करण्याकरता माणसं प्रवृत्त नाहीत बरं का. संतांचा आग्रह आहे, ज्या विचाराची मनुष्याच्या जीवनामध्ये गरज आहे तो विचार करा बरं का. किंबहुना ज्याच्यामुळं आपल्या वाट्याला दुःख आलं, ते कशामुळे आलं हा विचार करा. हा विचार करा. लोक म्हणतात आम्ही हा विचार करतो, पण कधी करतो? काही कालापुरता करतो बरं का. काही कालापुरता करतात. दुःखाचा विचार कधी माणसं करतात? दुःखाचा प्रसंग आल्यानंतर. दुःखाचा प्रसंग आल्यानंतर संतांनी वर्णन केले बरं का. ज्यावेळी मनुष्य मातेच्या उदरामध्ये असतो, 9 महिने 9 दिवस असतो, आणि ती माता 9 महिने 9 दिवस त्या मुलाचं बाळाचं ओझं वाहते बरं का. आणि ज्यावेळी ते मूल जन्माला येतं त्यावेळी त्या मातेला फार वेदना होतात बरं का. फार
वेदना होतात. आणि त्या वेदना एवढ्या होतात ती सण करते आणि त्यावेळी ती विचार करते पुन्हा कुणाला जन्म द्यायचा नाही. पुन्हा कुणाला का एवढ्या वेदना भोगायच्या, फार वेदना असतात. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेवर असं म्हणते, विचार करते आणि पुन्हा कोणाला जन्म द्यायचा ना म्हणते. आणखी 3 वर्ष गेलं की पुन्हा पाळणा हलायला लागला. फक्त प्रसूतीच्या कालामध्येच विचार केला जातो, हे पुन्हा दुःख नको. पुन्हा त्याचा विसर पडतो, पुन्हा मध्ये काही अंतर पडतं आणि काही अंतराने 3-4 वर्षांनी पुन्हा मुलगा होतो. पुन्हा त्या काळामध्ये त्याची आठवण होते बरं का. असा विचार करून दुःख जात नाही. असा विचार करून दुःख जात नाही. हा, दुःख जावा असं जर वाटत असेल तर विचार कसं केलं पाहिजे? सतत केला पाहिजे. सतत सतत म्हणजे क्षणक्षणाची करावा विचार, क्षणक्षणाची करावा विचार. क्षणक्षणाची करावा विचार, क्षणक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भव नाशिवंत देहा, क्षणक्षणा हाची करावा विचार. हाची विचार करा आणि तो कसा करा? क्षणाक्षणाला
सतत विचार केलं पाहिजे बरं का. पण ज्या विचाराची गरज आहे तोच विचार हाची करावा. आम्ही क्षणाक्षणाला विचार करतोय कशाचा? पोटाचा. क्षणाक्षणाला पोटाचा विचार करतोय. विचार करायची गरज नाही बरं का. का? प्रारब्धेचे भरे पोट. तुम्ही राबलं तरी पोट भरणार आहे, नाही राबलं तरी पोट भरणार आहे बरं का. तुम्ही राबला आणि प्रारब्धात नसेल तरी पोट भरत नाही, आणि काही न केलं तरी काही न करता पोट भरतं बरं का. पोटाचा विचार जास्त माणसांनी करायचा नाहीये. पण माणसं सतत विचार करतात. नित्य उठून या खावयाची चिंता. चिंता विचार करतात. पोटाचा विचार करूनही माणसाने जेवढं प्रारब्धात आहे तेवढं माणसाच्या जीवनामध्ये काही न केलं तरी ते मिळतच बरं का. मिळतच. मग कशाचा विचार करावा? पैशाचा. तोही विचार करून मिळत नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करी शिवाया, भज मना पंढरी राया. विचार करून सुद्धा पैसा मिळत नाही. लक्षात ठेवा. प्रारब्धात असेल तर मिळतो, प्रारब्धात नसेल तर एखाद्याला सोनं विकून पैसा मिळत नाही, पण एखाद्याला कोळसं विकून पैसा मिळतो. त्याचा विचार करून लक्षात ठेवा. करत राहावं काम, आपल्या वाट्याला आलेलं काम करत राहावं, पण त्याच्या विचारामध्ये वेळ घालवू नये. मग कशाचा विचार करावा? महाराज म्हणतात एक गोष्टीचा विचार करावा. तरावया पार भवसिंधू. त्या संसार सागरातून मी कसा तरुण जाईल. संसार सागरातून कसा तरुण जाईल याचा विचार करावा. आपण या संसारामध्ये आहोत आणि याला भवसिंधू म्हटले. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर, समुद्र. समुद्रासारखा अफाट आहे. याच्यातून आपल्याला पोहून जाता येईल का? आणि समुद्रातून कुठं पोहून जाता येतं का? समुद्र आणि त्याच्यातून पोहून जाता येतं का? नदीतून पोहून जाता येतं हे कळण्यासारखं आहे. तरावया पार, पलीकडे जायचं आपल्याला. या दिसणारा संसार आहे, या संसारातून तरुण जायचं आहे. महाराज म्हणतात तरुण जाण्याकरता विचार करावा लागेल. कुणी म्हणेल विचार करून कसं काय तरुण जाता येईल? हो, हेच तर गम्य आहे ना. कारण दिसणारा संसार हा खरा आहे का खोटा आहे? याची विचाराने सिद्धी होते का विचाराने? विचाराने सिद्धी करायची. हा संसार आहे का? संसार आहे का? ज्या संसारामध्ये आम्ही तुम्ही आलो तो खराच आहे का? नाहीये. त्याची विचाराने सिद्धी करायची बरं का. विचाराने सिद्धी करायची. तुम्ही जर शोध घ्यायला लागला तर काही हाताला लागणार नाही बरं का. एका शहरामध्ये एक शेतकरी ग्रस्त वैरण विकण्याकरता गेले बरं का. गाडी, बैलगाडी, त्या बैलगाडीमध्ये ते गवत भरलं आणि खेड्यातून तो शहरामध्ये काही बाजार असतात. फळाचा बाजार वेगळा, कडधान्याचा बाजार वेगळा, जनावराचा बाजार वेगळा, तसा वैरणीचा बाजार वेगळा असतो बरं का.
आणि एक ग्रस्त आले, गाडीमध्ये ती वैरण भरलेलं आहे, गवत भरलेलं आहे आणि शहरामध्ये ती गाडी भरून आले आणि त्या बाजारामध्ये लावली. एक ग्रस्त आले, त्याच्याकडे जनावरं भरपूर होती. त्यांनी विचारलं, गाडी कितीला गवताची? तो म्हणला 500 रुपयाला. हरकत नाही म्हणले, चला. व्यवहार ठरला. त्याप्रमाणे त्यांनी त्याच्या घरी ते गवत घेऊन आला आणि गवत घेऊन आला. ती बैल सोडली गवत काढायला. हो म्हणले, थांबा, आपला व्यवहार काय झालाय? 500 रुपयाला गाडी. आपला व्यवहार काय झालाय? 500 रुपयाला गाडी. त्याच्यामध्ये गवत आलं, गाडी आली, बैल आली, 500 रुपयाला आपला व्यवहार ठरलाय म्हणजे. तुम्हाला असं कसं हो? 500 रुपयाला गवत. मी बोलताना काय बोललो? गाडी कितीला? तुम्ही काय म्हणला? 500 रुपयाला. आपला व्यवहार झालाय 500 रुपयाला. असं होऊ शकत नाही. ते म्हणला असंच ठरलंय आपलं. दोघांचं लागलं भांडण. दोघांचं भांडण लागलं. योगाने तिथून एक वकील चालले होते. कुठे गेले वकील? चालले होते. त्या दोघांचं भांडण लागलं होतं. भांडण लागता लागता त्या शेतकऱ्याने पाहिलं, हे सदग्रस्त चांगले दिसतात. हो म्हणले, दादा इकडे म्हणले. काय झालं? काय नाही म्हणले, भांडण लागले. कशा करता भांडण लागले म्हणले? काय नाही म्हणले, मी ही गवताची गाडी घेऊन आलो. हे ग्रस्त आले, व्यवहार ठरला 500 रुपयाला. त्याप्रमाणे गाडी घेऊन आलो. मी गवत उतरताना, बैल सोडताना म्हणले, काय 500 रुपयाला गाडी ठरल्या. बैल सोडायची, गवत बाजूला काढायचं. असं का? थांबा म्हणले, काय चिंता करू नका म्हणले. ज्याने हा व्यवहार केला, ज्याच्याशी त्यांना बोलवलं, तुम्ही काय व्यवहार केलाय? 500 रुपयाला गाडी ना. हरकत नाही म्हणजे दादा असं करा, शेतकरी दादा, तुम्ही ते गवत काढा. त्यानं गवत बाजूला काढलं. गवत बाजूला काढताना तो मला म्हणलं, हो काढायचं नाही. त्याने म्हटलं, त्या वकील काय म्हणाला, गवत म्हणजे गाडी का गाडी म्हणजे गवत? गाडी वेगळी आहे आणि गवत वेगळं आहे म्हणजे. बाजूला केलं बरं का. बाजूला केल्यानंतर सांगितलं, शेतकरी दादा बैल बाजूला करा. हो बैल काढू नका. बैल म्हणजे गाडी का? नाही, बैल बाजूला केलं. त्यानं सांगितलं त्या वकिलाने, म्हणले, शेतकरी दादा गाडीची चाकं काढा. हो चाकं काढू नका. चाकं म्हणजे गाडी का? नाही, बाजूला. सांगितलं, शेतकरी दादा पुढचा झू काढा. झू. हो झू काढू नका. झू म्हणजे गाडी का? नाही म्हणजे गाडीचा साठा बाजूला केला. हो साठा काढू नका. हो साठा म्हणजे गाडी का? नाही. राहिला कणा शिल्लक. सगळे पार्ट त्या गाडीचे बाजूला केले. काय शिल्लक राहिलं का हो? गाडी सिद्ध झाली का? हा, तसा हा संसार आहे का सिद्ध करायचा आपल्याला. बैल म्हणजे गाडी नव्हे, चाक म्हणजे गाडी नव्हे, त्याचा साठा म्हणजे गाडी नव्हे, कणा म्हणजे गाडी नव्हे. तसं दिसणारा हा संसार म्हणजे खरा संसार नव्हे. हे कशाने सिद्ध करावं लागेल? जसं त्या वकिलाने विचाराने सिद्ध केलं तसं आपल्याला विवेकाने सिद्ध करायचं आहे. विवेकाने सिद्ध करायचा. हा दिसणारा संसार संसार नाहीच आहे. माहे तरी काय? तुकोबारे म्हणतात हा संसार नाही आहे. अहो हे जग नाही आहे, हा देवच आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे जग जग सत्य रूपाने तुम्हाला जरी दिसत असलं तरी जग सत्य रूपाने नाही, देव सत्य रूपाने आहे. तुम्ही कुठेही सत्याचा शोध घ्यायला जा, तुम्हाला जगताची सत्यत्वाची प्रतीती कुठे येणारच नाही आहे. हा, जो जो पदार्थ जगामध्ये दिसतो तो उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे निर्माण झाले, ही उत्पत्ती झालेली आहे. हा, आणि उत्पत्ती झालेले टिकणार
नाही बरं का. हा संसार, संसार म्हणजे नेमका आहे तरी कुठं संसार? घर म्हणजे संसार, हा बायको म्हणजे संसार, पोरं म्हणजे संसार, गाडी म्हणजे संसार, बँकेतलं बॅलन्स म्हणजे संसार. मग कुठं आहे संसार? म्हणजे नेमका कुठं आहे मला दाखवा ना. कुठं आहे संसार नावाची वस्तू? आहे तरी कुठं? तुम्ही जर हात केला तर लोक म्हणतात हे वाडा आहे, हे हात केलं तर काय म्हणता ही शिते आहे, हा हात केलं तर काय म्हणता हा रस्ता आहे, का संसार म्हणता? हा कोणतीही वस्तू या संसारातली आपण जर बघायला गेलो, हा प्रत्येक गोष्टी बाजूला केली जाते. संसार कुठं सिद्ध होतच नाही. संसार कुठं सिद्ध होतच नाही बरं का. तो नाहीच आहे, तो नाहीच आहे. पण त्याची विचाराने सिद्धी होते, केवळ बोलण्यातून ते कळत नाही बरं का. म्हणून त्या भगवंताने आम्हा तुम्हाला जाणीव करून दिल्या. बाबांनो, खरंच जर तुम्ही माझ्या दर्शनाला जर आला, माझी भक्ती करण्याकरता जर प्रवृत्त झाला, तर तुम्हाला संसारात बुडायची भीती नाही. संसारात बुडायची भीती नाही. तो आहे तरी किती? कंबरे एवढा करकटावरी ठेवोनिया. त्याला काय काम नाही म्हणून त्यांनी कंबरेवरती हात ठेवले नाही. हा त्याला सांगायचा जो कोणी माझ्या भक्तीमध्ये प्रवृत्त होईल त्याच्या दृष्टीने संसार कंबरे एवढा आहे. कंबरे एवढ्या पाण्यात माणसं बुडत नाहीत. बुडण्याकरता कमीत कमी 5 फुटाच्या वर पाणी लागतंय. बुडण्याकरता 5 फुटाच्या वर पाणी लागते. हा तुम्ही जर माझ्या दर्शनाला आला तर तुमच्या जीवनामध्ये संसार सिद्ध होणार नाही हे दाखवण्याकरता तसं देवाने कमरेवरती हात ठेवलेत. जसं तुकोबाराय म्हणतात, हा संसार कुठं आहे नेमका याचा जर आपण शोध घ्यायला जर निघालो तर त्या संसाराची सिद्धी होत नाही. मग संसाराची सिद्धी होत नाही, सिद्धी कोणाची होते? देवाचीच. तसं या देहाच्या बाबतीत सांगितले बरं का. जसं गाडीचा विचार केला ना तसं या देहाचा विचार करा बरं. त्या देहाला काय नाव ठेवलंय का? नाव वेगळं आणि देह वेगळा? नक्की सांगा बरं. नाव ठेवलंय या देहाला. काय नाव ठेवलंय? काशीनाथ. कधी ठेवलंय? किती वर्ष झाली? 80 का 85? 83 वर्षापूर्वी आई वडिलांनी घोगऱ्या वाटून नाव ठेवलंय. कोणाला ठेवलंय? या देहाला. मग देह कुठे आपल्याला बघायचा आहे बरं. देह कुठे आहे बघायचा? हा इथं हात लावला, हे काय आहे? कान. कान म्हणजे देह. हे काय आहे? डोळे. डोळे म्हणजे देह नाही. हे काय आहे? नाक म्हणजे देह नाही आहे. हे 2 काय वरचे? ओठ म्हणजे देह, पोट म्हणजे देह, पाठ म्हणजे देह, हात म्हणजे देह, पाय म्हणजे देह. मग देह आहे कुठं सांगा ना. हा अवयव आहे पण देह कुठं आहे? एक एक वस्तू बाजूला काढल्या तुमच्या. कान बाजूला काढले, डोळे बाजूला काढले, नाक बाजूला काढले, हात बाजूला काढले, पाय बाजूला काढले, पोट बाजूला काढलं, पाठ बाजूला काढली. देह राहिला कुठं सांगा. हा सगळं मिळून देह होतो ना. बरोबर आहे. पण हे सगळ्या गोष्टी जर बाजूला काढल्या तर शिल्लक काय राहतं मला एवढं सांगा. शून्य नाही, आत्मा शिल्लक राहतो. हा सगळ्या गोष्टी बाजूला केल्या. देह म्हणजे मी नाही, कान म्हणजे मी नाही, डोळा म्हणजे मी नाही, हा नाक म्हणजे मी नाही, तोंड म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही. मग मी कोण आहे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मी देहापासून वेगळा आहे.
देहाचा माझा काही संबंध नाही, हा विचार करणं याला म्हणतात विचार. हाची करावा विचार कधी. या वर्षी 7 दिवस सप्त्यात केला की पुढच्या वर्षी. ह्या वर्षी 7 दिवस सप्त्यामध्ये विचार केला की पुढच्या वर्षीच. हो, आधी मध्ये नाहीच. कुणी एकादशीला आले तर. आणि तुकोबारे म्हणता क्षण क्षणा हाची करावा विचार, न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. न मना देह माझा ऐसा, न मना देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. न मना देह माझा ऐसा, पहिल्यांदा देह माझा नाही ऐसा एकदा निश्चय करा, मग तुम्हाला हे अनुभवाला येईल. मी शब्द आहे बरं. आणि तो विचार करायचा आपल्याला. आणि तो विचार करत असताना बघा, आपण आज मी कुठं कुठं लावतो. माझा कान दुखाय लागला, माझा डोळा दुखाय लागला, माझे दात दुखाय लागले. का मी दुखाय लागलो म्हणतो कोणी. माझी कंबर दुखाय लागली, माझे गुडघे दुखाय लागले, माझं डोकं दुखाय लागलं, मी दुखालो असं कोण म्हणतंय. म्हणजे याच्यापासून मी वेगळा आहे का नाही. मी मी दुखालो असं कोणी म्हणत नाही. माझा अहंकार दुखवला, माझा अहंकार दुखवला बरं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा माणसं मी म्हणतात, पण त्याच्यापासून मी कुणीतरी वेगळा आहे बरं का. देहाला धरून माणसं मी बोलतात, पण प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे पण आहे. डोळा आणि मी वेगळा आहे, कान आणि मी वेगळा आहे, पाय आणि मी वेगळा आहे. फार सुंदर याच्यावरती शंकराचार्यांनी वर्णन केले बरं का. शंकराचार्यांनी फार सुंदर वर्णन केले. त्याच्याकरता स्तोत्र आहे. माणसं प्रत्येक गोष्टीला मी म्हणायला लागले. याच्यापासून आपलं स्वरूप वेगळं आहे. 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी याचं वर्णन केले बरं का. कोणी म्हणतो मी क्षत्रिय आहे, कोणी म्हणतो मी ब्राह्मण आहे, कोणी म्हणतो मी वैश्य आहे, कोण म्हणतो मी शूद्र आहे. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आला का तो ब्राह्मण. ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आला, पण तो म्हणते मी ब्राह्मण आहे बरं का. क्षत्रिय जातीमध्ये जन्माला आला, तो म्हणतो मी क्षत्रिय आहे. तू जन्माला आलास का देह जन्माला आला. मग देह जन्माला आला. ज्या जातीत जन्माला आला तो देह त्या जातीचा झाला का तू त्या जातीचा झालास. मग तू जातीपासून वेगळा आहेस का नाही, देहापासून वेगळा आहेस का नाही. हाची करावा विचार. हा विचार केला तर सगळी दुःख जातील बरं का. सगळी दुःख जातील. जातीशी संबंध आला, देहाच्या संबंधाने दुसऱ्या पदार्थाची संबंध आला. ही माझी पत्नी, ही माझी पत्नी, हा माझा मुलगा, हे माझं घर. मी घर म्हणतो का माझं घर म्हणतो. म्हणजे मी वेगळा आहे का नाही.
माझी पत्नी का मी पत्नी म्हणतो म्हणजे वेगळा आहे का नाही? हा. म्हणजे या सगळ्या संसारापासून मी वेगळा आहे. हे सगळं काल्पनिक आहे. हे सगळं आम्ही तुम्ही निर्माण केले. जन्माला येण्याच्या पूर्वी बायको कुठं होती? मेल्यानंतर कुठं आहे? जन्माला येण्याच्या पूर्वी बायको नाही, मेल्यानंतर नाही, मध्येही कधी ज्या दिवशी बोल्यावरती उभारला त्या दिवशी. ज्या दिवशी बोल्यावरती उभारला त्या दिवशी त्या बडजीनं गाठ मारली, तेव्हापासून मरेपर्यंत म्हणतो ही माझी आहे तर जाताना घेऊन जाणार. म्हणजे जन्माला येण्याच्या पूर्वी नव्हती आणि आयुष्य संपल्यानंतर आणि मधल्याच काळात आहे म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले. जे तिन्ही कालांमध्ये नसतं, एकाच कालात असतं ते खोटं असतं. जे तिन्ही कालामध्ये असतं त्याला सत्य म्हणतात. जे फक्त एकाच कालात असतं, स्वप्न कुठं आहे? स्वप्नातले पदार्थ कधी येतो? स्वप्नातच आहे, जागृतीमध्ये नाहीत. स्वप्न पडलं त्या एकनाथी भागवतामध्ये एक प्रसंग आहे. राजा होता राजा, आणि त्या राजाला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. भिकाऱ्याचं स्वप्न पडलं आणि भिकाऱ्याचं स्वप्न पडलं आणि तो भिकारी होऊन भिक्षा मागायला गेला. भिक्षा मागायला गेला, त्याला कोणी दारात उभं राहू देना. कोणी त्याला भिक्षा वाढना. बरं का, याने विचार केला, माझ्या जीवनामध्ये एवढं दारिद्र्याची अवस्था निर्माण झाली, मला कोणीही द्यायला तयार नाही, मला कोणी द्यायला तयार नाही. जगण्याला धिक्कार असो म्हटला. जगण्याला धिक्कार असो म्हटला. असं म्हणायला आणि जागा झाला. बरं, म्हणायला आणि जागा झाला. जागा झाल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, मी तर महालात झोपलोय आणि मला स्वप्न पडलंय भिकाऱ्याचं, कोणी वाढायला तयार नाही. स्वप्नातलं खरं का जागृतीतलं खरं? तो राजा विचार करायला लागला. बरं, स्वप्न पडलेलं खरं का हे खरं? ते म्हटला, तेही खरं नाही आणि हेही खरं नाही. स्वप्नातलंही खरं नाही आणि आता मी जे महालामध्ये राजा राहतो हे पण खरं नाही. खरं एकच आहे, आपलं स्वरूप. हाची करावा विचार. कधी केला पाहिजे? जुम्मा के जुम्मा, क्षण क्षणा हाची करावा विचार. सतत विचार आपण जीवनामध्ये करावा. खरंच देहाचा आणि माझा काही संबंध नाही. कुणी काही बोललं तरी समजावं, देहाला बोलले, मला कुणी बोललं नाही. कुणी नमस्कार केला समजावं, देहाला नमस्कार केला, मला नमस्कार केला नाही. कुणी शिव्या दिल्या, मला शिव्या दिल्या नाही, देहाला शिव्या दिल्या. असं जर सतत विचारामध्ये राहिलो तर आपल्या जीवनातलं दुःख कधीच निघून जाईल. बरं, दुःख कधीच निघून जाईल. हा विचार सतत करण्याची गरज आहे. क्षण क्षणा हाची करावा विचार. तुकोबाराजांनो महाराज, क्षणाक्षणाला एवढा विचार करायला आमच्याकडे वेळ कुठं आहे? आता कुठं आयुष्याला सुरुवात झाल्या? आता कुठं आयुष्याला? आता माझं आयुष्य 100 वर्षाचं आहे. आता मी 25 वर्षाचा आहे. अजून 75 वर्षे शिल्लक आहेत. पुढं विचार करू, पुढं विचार करू. तुकोबाराय म्हणतात, देह राहिला तर नाशिवंत देह जाणार सकाळ.
नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ. तुकोबराय म्हणतात त्या देहावरती भरोसा ठेवून बसू नका. बसू हा देह कसा आहे? नाश पावणारा आहे. कधी नाश पावेल सांगता येत नाही. सावधान. हा कधी कोरोना येईल सांगता येत नाही. कधी रोग येईल सांगता येत नाही. कधी संकट येईल सांगता येत नाही. कधी अपघात होईल सांगता येत नाही. हा कधी कुठं पोहायला गेला तर बुडाले सांगता येत नाही. तेव्हा याच्यावरती भरोसा ठेवून झोपा काढू नका. सावध राहा. सावधान. सावध करता संत. आमची तुमची धारणा झाली. 100 वर्षाचं आपण काय केलंय? बॉन्ड केलाय. बॉन्ड 100 वर्षाचा बॉन्ड केला अशी लोकांची धारणा आहे. तो कोणी विचार करायला प्रवृत्त नाही. एखादा तरुण जर परमार्थाला लागला तर लोक म्हणतात अरे अजून गालावरचं जार वाळलं नाही आणि परमार्थाला लागलायस. अरे म्हातारपणी करायचं असतंय. कधी? कामावरून हाकलून दिल्यावर. रिटायर. पण तोपर्यंत जगू याचा भरोसा आहे का? नाही. भरोसा नाही. लक्षात ठेवा. महाराजांनी शब्द वापरलाय. ज्यार्थी सावधान शब्द वापरतात त्यार्थी काहीतरी धोका आहे. बरं सावधान कुठं लिहिलेलं असतं? पण कुठं वाचलंय तुम्ही? कुठं लिहिलेलं असतं? वाचलेलं आहे. तुम्हाला आठवण करून देतो. गावाच्या बाहेर डीपी असते. डीपी लाईटची. आणि त्या डीपी वरती एक पत्रा असा बोर्ड लावलेला असतो. 2 आडवी हाड आणि वर कवटी. आणि तिथं लिहिलेलं असतं खतरा. ह्या खांबाला हात लावला तर तुमचं असं होईल. हाड शिल्लक राहतील. बरोबर आहे? इथं धोका आहे. ह्या खांबाला हात लावला तर तुमचं असं होईल म्हणून त्याच्यावरती चित्र लावलेलं असतं. सावधान. कुत्र्यापासून सावध राहा. सावधान. चोरापासून सावध राहा. सावधान. जिच्या बरोबर लग्न करताय तिच्या बसून सावध राहा. सावधान. कोण राहते सावध? एकच महात्मा सावध झाला. रामदास स्वामी. त्यांनी विचार केला शुभ आहे मंगल आहे पण सावधान का म्हणतात? आतापर्यंत कोणी विचार केला नाही बरं का. आम्ही सुद्धा विचार केला नाही. पण रामदास स्वामी भोवल्यावरती उभे राहिले होते. ते भटजी मंगलाष्टका म्हणत होते आणि त्यांच्या कानावरती 3 शब्द पडले. शुभ मंगल सावधान. ते विचार करू लागले जिथं शुभ आहे तिथं सावधान का? जिथं मंगल आहे तिथं सावधान का? ज्यार्थी शुभ आहे
मंगल आहे, त्यार्थी काहीतरी धोका आहे, हे रामदास स्वामींनी ऐकलं आणि तिथूनच पळाले. तो भटजी 5 वेळा सावधान म्हणतोय तरी आपण मंडप सोडत नाही. फक्त त्यांनाच कळालं सावधान म्हणजे काय. आम्हा तुम्हाला अजून कळालेलं नाही बर का. 5 वेळा म्हणून सुद्धा बघतोय कधी गळ्यात घालते. अरे सावधान. हा आणि तेच तुकोबार इथं सांगतात शुभ आहे मंगल आणि सावधान कसं म्हणजे तिथं सुद्धा धोकाच आहे बरं का. तिथं सुद्धा धोकाच आहे. तसं इथं तुकोबार आम्हा तुम्हाला सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. म्हणून संत म्हणतात सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आम्ही मात्र सावध झालो बरं का. सावध झालो आणि वेळेच्या वेळीच आम्ही परमार्थाला लागलो. हा देह नाशिवंत आहे, कधी पडेल, कधी या देहावरती काळ झडप घालेल सांगता येत नाही. महाराज म्हणतात आम्ही सावध झालो आणि या परमार्थाच्या वाटेला लागलो. 2 शब्द वापरलाय, सावध झालो सावध झालो. आणि जे सावध झाले तेच जगाला सावध करतात. जे सावध झाले तेच जगाला सावध करतात. तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही सावध झालो, ते तुकोबाऱ्या सांगतात सावधान. हा देह आहे. आपल्याला वाटत असेल आपण फार काळ जगणार आहे, भ्रम आहे. त्याचं गणित दिलेलं आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा छन भंगूर नाही भरवसा. अरे सावध थोडा माया काही नसले मग गळा पडेल फासा. विचार कराले हुशार सागा भंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम म्हणा आधी. महाराज म्हणतात सावध व्हा आणि परमार्थाच्या वाटेला लागा. हा विचार करा देहाचा भरवसा नाही. कसा आहे देह? पाण्यावरचा बुडबुडा असावा तसा आहे. कधी पडेल याचा भरोसा नाही. तुम्ही घरातून बाहेर पडलाय, घरात याल याची गॅरंटी नाही. नाश पावणार आहे. कसा कशाने नाश पावतो याचे 3 प्रकार सांगितले. स्वभावता नाश, परता नाश आणि आश्रय नाश. 3 प्रकारचा नाश या देहाला आहे बरं का. स्वभावता नाश म्हणजे आयुष्य संपलं की जाणार आहे.
हापूसचा आंबा आणला रत्नागिरीहून. का आता सुरू झालेत ना. आणि आणला आणि त्यांनी ठरवलं काय नाही, आणलाय कालच पण सप्ताह सुरू झालाय, रोज पंक्ती आहेत, तो सप्ताह संपल्यानंतर आंबरस खावा म्हणून फ्रीजमध्ये ठेवला. फ्रीजमध्ये ठेवला आणि सप्ताह संपल्यानंतर खायला गेला, नासून गेला. का त्याला काय केलं? अहो त्याची 8 दिवसाचीच गॅरंटी हो. अहो 5,000 रुपये डझन आणला, 5,000 आण आणि 5 लाखांनी आण, पण 8 दिवसाच्या पुढे तो राहू शकत नाही ना. त्याला काय करावं लागलं का? आपोआप नाश पावला की. किमतीचा विचार नाही, त्याचा कालच ठरलाय हो. काही पदार्थ स्वभावाने नाश पावतात, तसा या देहाचा नाश ठरलेला आहे. तुम्ही काही नाही केलं, ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी जाणारच आहे. काही करावं लागत नाही. त्याला म्हणतात स्वभावता नाश. दुसरा नाश सांगितला परता नाश. काय झालं? काय नाही, परवा मारामारी झाली आणि ह्याने त्याला मारलं आणि असं काही मारलं, त्या मारण्याचा परिणाम ती काठी बसली डोक्यात, हे जाग्यावर संपले. परता नाश. हो हा, त्यांनी मारलं नसतं तर अजून काही दिवस जगला असता, पण गेला का नाही? कशामुळे गेला? त्याने मारलं. परता दुसऱ्याने मारल्यामुळं देह पडला, नाश पावला, याला परता नाश म्हणतात. घरातच बसला होता, फॅन लावून बसला होता आणि पहाटे पहाटे गाढ झोपेमध्ये भूकंप झाला. भूकंप झाल्यावर श्लॅप याच्या अंगावर आला. घरात नसता तर मेला असता का? तो जर सप्ताह चालवला मंदिरात झोपला असता तर? घराच्या आश्रयाने नाश झाला, याला म्हणता आश्रय नाश. ऍक्सिडेंट झाला का? गाडीचा धक्का दुसऱ्या गाडीला बसला, गाडीच्या आश्रयाने नाश झाला. म्हणून कधी आश्रय नाशाने नाश होतो, कधी परता नाशाने नाश होतो. आणि या दोन्हीचा संबंध नाही झाला, त्या दिवशी संपलं, त्या दिवशी नासणारच आहे. नाशिवंत देह जाणार, देहही जाणार आणि त्याच्या संबंधाने बाकीचं सगळंही जाणार. 2 शब्द वापरलेत, नाशिवंत देह जाणार, सकळ जाणार. का बाकीचं राहणार आहे? हा, बाकीचे पदार्थ नाशिवंतच आहेत. महाराज म्हणतात या देहावरती भरवसा ठेवून तुम्ही राहू नका. तो काळ टपलाय, आयुष्य खातो काळ, सावधान तो रोज मोजतोय. आम्ही सांगतो या येणाऱ्या 25 तारखेला माझा 25वा वाढदिवस आहे. कोण मोजालय हो? 25वा वाढदिवस आपण मोजलो, पण वर्ष आयुष्यातले 25 कमी झाले हे काळ सांगतो. याची आठवण कोणाला आहे? तो काय सांगतोय? तुम्ही 25वा वाढदिवस करायला, तो म्हणते तुमच्या 100रातले 25 गेले, 75 शिल्लक झाले. मी मोजायला लागलोय आणि तुम्ही म्हणायला लागलाय वाढायला लागलंय. आयुष्य वाढायला लागले का कमी व्हायला लागलंय? म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले, हे मृत्यू लोकेचे उपराटे. अरे वाढदिवस नाही, घट दिवस आहे. हा, दुःख व्हायला पाहिजे पण माणसं गुड्या उभा करायला लागले, फटाके उडवायला लागले. अरे आयुष्य वाढायला लागलं नाही, कमी व्हायला लागलंय. आयुष्य खातो काय, सावधान तू सतत मोजत बसलाय. ते घड्याळ कशा करता लावले? ते सेकंदाला आठवण करून देते. ते मोजायला लागले बर का. पण आम्हाला कधी त्याची आठवण आहे? माणसं त्या घड्याकडे बघून आनंदात आहेत. ते सांगायला लागले, हा तुमच्या सकाळपासून आतापर्यंत दिवसातले किती तास गेले? हा, आता ते किती वाजलेत? आता 8:15. तुम्ही झोपून 8 वाजता उठलाय सकाळी. सूर्यवंशी
ते आता सांगते आजच्या दिवसातले तुमचे 12 तास गेले, हे कधी आमच्या डोक्यात आले का? नाहीये. ते आपल्याला जाणीव करून देते, रोज ते मोजायला लागले बरं का. हा, घड्याळ म्हणजे एक काळाचं माप आहे. नाथ महाराजांनी वर्णन केले, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनी किती आहे अवकाश. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, आयुष्य खातो काळ सावधान. हा, तो क्षणाक्षणाने घडी घडीने काळ आपलं आयुष्य खायला लागलाय. सावध व्हा आणि सावध होऊन काय करा, हा, याचा विचार करा. मग याचा विचार कुठं चालतो? विधानसभेत, राज्यसभेत, चव्हाट्यावरती, बंगल्यावरती. म्हणतात महाराज याचा विचार फक्त संतच करतात. आणि याचा विचार कुठं चाललाय? नवनगरमध्ये विठ्ठल मंदिरात लागलाय. तिथं तुम्ही जा, तिथं तुम्ही जा. तिथंच संतांच्या संगतीमध्येच हा विचार ऐकायला मिळेल. प्रपंचामध्ये हा विचार तुम्हाला कोणी ऐकू देणार नाहीत आणि कोणी करू देणार नाहीत. आणि हा विचार तुमच्या जीवनामध्ये जर यावा असं वाटत असेल तर काय करा, हा, त्यांच्याकडे जाण्याकरता त्वरा करा. हळूहळू जाऊ नका, हळूहळू. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तातडी नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. काळ सावधान.
सावधान आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाची वर्षाले संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी हा विचार कोणीही करत नाही. फक्त विचार करणारे संत आहे. त्या संतांच्या समागमामध्ये त्या संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. हा मग त्याच्याकरता काय करा? त्वरा करा करावी तातडी परमार्थी. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर हा विचार आपल्याला ऐकायला मिळेल तिथं जाण्याकरता माणसाने काय करावं? त्वरा करा. पण माणसं नेमकं तिथंच आळस करतात बरं का. कीर्तनाची टायमिंग किती? हा 7:30 ते 8:30. माणसं कीर्तन किती वाजता? 8:30ला. करावी तातडी परमार्थी. तुमचं सांगत नाही आता आधी सांगत. माणसं ऑफिसला जाताना मात्र टाइम टू टाइम जातात. पण कीर्तनाला जाताना लोक म्हणतात आता पंचपदी सुरू झाली, पहिली चालू होऊ दे. परमार्थाला घाई करायला पाहिजे पण माणसं प्रपंचाला घाई करतात. तुम्ही बघा, आम्हाला इष्टीनं प्रवास करावा लागतो आणि त्या इष्टीमध्ये घाईत जर आम्ही चढायला लागलो तर कंडक्टर ओ बुवा काय कोर्टाची तारीख आहे, म्हणजे कीर्तन कितीला सुरू झालं तर चालतं असं कंडक्टर म्हणतोय. मागच्या गाडीने म्हणतोय काय घाई आहे का, कोर्टाची तारीख आहे कीर्तन म्हणजे म्हणतोय. म्हणजे परमार्थाला कधी लागलं तरी चालतं अशी लोकांची समजूत आहे बरं का. पण इथं तुकोबाराय म्हणतात करावी तातडी परमार्थी. हा, परमार्थाला लागण्याकरता माणसाने घाई करावी, लागण्याची घाई करावी. परमार्थात आल्यानंतर घाई करायची नाही बरं का. घरी जेवायला येण्याकरता घाई करायची, जेवायला बसल्यानंतर घाई करायची नाही. हा, जेवताना जर घाई केली तर एखादा घास जर नाकात गेला तर ठसका येईल आणि त्या ठसक्यात जर तुमचा जर हिसका गेला तर लोक म्हणतात काय नाही हो ठसका आला आणि गेले हो. म्हणजे काही कुठं घाई करावी आणि कुठं घाई करू नये कळलं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा. वर्णन केलंय माणसाने बस स्टँडला जाण्याकरता घाई करावी, घाईने गाडीची टायमिंग धरावी. हा, आणि गाडीत बसल्यानंतर ड्रायव्हरला म्हणून आता गाडी पळवा. तो म्हणते इथं येईपर्यंत तुमची घाई आहे, माझं टायमिंग ठरलंय त्या टायमिंगच गाडी जाणार. ड्रायव्हरला घाई करून चालत नाही. त्याला हो मला लवकर जायचं आहे पळवा गाडी, लवकर जायचं आहे पळवा. तो म्हणते माझ्या हातात नाही, आम्हाला सरकारने वेळ दिलेला आहे या टायमिंगला गाडी पोचेल. हा, म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर प्रायव्हेट गाडी घेऊन जा. हा, स्टँड पर्यंत जाईपर्यंत घाई, गाडीत बसल्यानंतर घाई करून चालत नाही बरं का. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज एक विनोदानी गोष्ट सांगायची. पुण्याहून मुंबईला जायला रेल्वे सकाळी डेक्कन क्वीन म्हणतात बरं का तिला. ती बरोबर ऑफिसच्या कामाला मुंबईला जाते. रोज माणसं त्या गाडीनं सकाळी निघतात, ऑफिस करतात, संध्याकाळी ऑफिस करून पुन्हा घरी येतात. असा मुंबईला जाणारा एक ग्रस्त होता, रोज पुण्याहून मुंबईला जायचं. आणि तो ती गाडी म्हणजे आतून सगळे डबे रिकामी असतात, एका डब्यात चढलं की शेवटच्या डब्यापर्यंत जाता येतं बरं का. आता त्याला त्या दिवशी ऑफिसला जाण्याकरता उशीर झाला होता बरं का. ऑफिसला जाण्याकरता उशीर झाला होता. ती गाडी चुकली, दुसऱ्या गाडीत बसला
आणि गाडीत बसला आणि त्या गाडीत पळायला लागला. बरं का, गाडीत पळायला लागला. लोकांनी विचारलं का पळायला लागला? काय म्हणजे ऑफिसला जाण्याकरता उशीर झाला. म्हणजे ऑफिसला जाण्याकरता ते म्हटले ऑफिसला जाण्याकरता जरी उशीर झाला, गाडी जोपर्यंत पोचत नाही तर तुम्ही ऑफिसला जाणार आहे का? गाडीत पळून का उपयोग आहे का? हा, पहिली गाडी चुकायला नको होती, तिथं तुम्ही घाई करायला पाहिजे होती. आता गाडी चुकली, ऑफिसला उशीर होतो म्हणून गाडीत पळून ऑफिसला जाता येत नाही. परमार्थाला लागण्याची घाई करा, परमार्थात आल्यानंतर घाई करू नका. कीर्तनाला वेळेवरती या, कीर्तनात आल्यानंतर घाई करू नका. महाराजावरा महाराजावरा म्हणून नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड, धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे सांडे मांडी परते टाकी, वासुदेव नाम गोकी मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता दरे करावी तातडी, परमार्थी वा परमार्थाची. ही परमार्थाची साधना हा विचार करणाऱ्या जगामध्ये फक्त संत आहेत. आणि त्या संतांच्या समागमामध्ये जाण्याकरता घाई करा. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. शेवटी सांगता तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एकदा प्रेमाने सर्वांनी भजन करा देवाचं. ज्याला हात दिले त्याने हाताने टाळी वाजवा, ज्याला दिले नाही त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही. बरं का, म्हणून हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबार जय जय विठोबार क्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या संसार सागरातून तरुण जाण्याकरता विचार करा. हा संसार विचाराने बाद करायचा आहे, हा नाहीच आहे, नाहीच आहे. मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे, मुर्ग म्हणजे हरिण, हरणाला मुर्ग म्हणतात. आणि त्याला ते उन्हामध्ये रस्त्याने पाणी दिसतं. कुणाला? हरणाला. आणि ते पाण्याच्या आशेनं पळतं. एवढं पळतं, पळून 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 त्याला धाप लागते, पण पाणी काही मिळत नाही. बरं, मृगजळासारखा संसार आहे. मृगजळासारखा. हा, त्या हरणाला जसं पाणी दिसायला लागले तसं आम्हालाही दिसायला लागले. आपण पळायला लागलोय, स्पर्धा लागल्यात आमच्या तुमच्यात. माझा संसार चांगला होतोय काय त्याचा होतोय, त्याचा होतोय काय माझा होतोय. हा, मी 4 मजली म्हणतो काय तो 5 मजली म्हणतोय, हा 25 लाखाची घेतो काय तो 25 लाखाची घेतोय. सगळं घेतलं तरी सगळं खोटच आहे. हा, इष्टीत फिरणाराही मरणारच आहे, आणि 25 लाखाच्या गाडीत राहणाराही, आणि ICU मध्ये राहणारा सुद्धा, AC मध्ये राहणाराही सगळं खोटच आहे. काय खरं नाहीये, लक्षात ठेवा. हा, सगळं मृगजळासारखं आहे. हा हा, पाण्याच्या आशेने जसं ते मृग पळतं तसं आपण सुखाच्या आशेनं पळतो. पण संसारामध्ये सुख नाहीये का? संसारच नाहीये. हा, फक्त कल्पना आहे, म्हणून त्याचा विचाराने बाद करायचा आहे. वास्तवात तो नाही आहे. हा, तुकोबारांनी दृष्टांत दिला आहे. तुकोबारा म्हणतात, एक ग्रस्त रस्त्याने निघाले होते. संध्याकाळची वेळ होती, आणि संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी येत असताना त्याच्याकडे काय बॅटरी नव्हती. मंद अंधार होता, आणि त्या मंद अंधारामध्ये रस्त्यात काहीतरी पडले असं वाटल्यानंतर त्याला वाटलं सा, पुढचं प म्हणा येईना. बरं का, सा प प प म्हणता येईना. तो घाबरला. हो, साप आलाय, साप आलाय, साप आलाय. माणसं काट्या घेऊन आले.
बॅटऱ्या घेऊन आले, बघितलं तर दोरी पडलेली होती. काय पडलेली होती? दोरी. मी कुठं साप आहे? हो, मला साप वाटला. ज्याला साप वाटला त्याच्या अंगाला हात लावून बघितला, बनीन भिजलेलं होतं. भजन, हा, कपडे ओले झाले होते, धोत्राचा रंग बदलला होता. पण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर साप होता का दोरी? मग तो होता का भासला? भासला. तसा संसार आम्हा तुम्हाला खरा वाटायला लागलाय. तो खरा नाही आहे, म्हणून त्याचा विचाराने बाध करायचा आहे, त्याचा क्रियेने बाध होत नाही. हा, काठीने दोरीवरता साप मारला नाही, दोरी आहे असं ठरवलं. हा, तसा हा संसार घालवायचा नाहीच नाही तर घालवायचा कुठला हो? हा, म्हणून त्याचा विचाराने बाध करायचा आहे. आणि तो विचार जर कुठं मिळत असेल तर संत तेथे विवेक असणे की जे बैसता संतांचे संगती कळवाले कमलापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. फक्त असा विचार असा विवेक सांगणारे फक्त संतच आहेत. आणि अशा संतांच्या सानिध्यात जावं. पण तुकोबाराय म्हणतात कुणी जायला तयार नाही. का? त्यांच्या डोळ्यावरती झापड आल्या. यांच्या डोळ्यावरती झापड आल्या. कशाची झापड आल्या? त्या झापडीचा परिणाम कोणीही इकडं प्रवृत्त व्हायला तयार नाही. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे 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 नका डोळे धुरे भरोनी राहो 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 नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार डोळे धुरे भरोनी राहो नका डोळे धुरे भरोनी राहो नका डोळे धुरे भरोनी राहो नका डोळे धुरे भरोनी राहो नाशिवंत देह तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरोनी राहो. या य लोकामध्ये आज माणसाच्या डोळ्यावरती झापड आल्या. त्याला धूर शब्द वापरलाय.
नका डोळे धुरे भरून राहू. हा, डोळ्याच्या समोर जर धूर आला, दुःख आलं तर पुढचं काय दिसत नाही बरं का दिसतं? हा, थंडीच्या दिवसामध्ये सकाळ सकाळी दुःख पडावं, काहीही दिसत. हा, धूर आला तरी काही दिसत नाही. तसं महाराज म्हणतात, ये लोकाचा व्यवहार करता 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 त्या व्यवहाराचा काही परिणाम प्रत्येक लोकाच्या मनावरती झाला. कोणाच्या डोळ्यासमोर सत्तेचा धूर आहे, कोणाच्या डोळ्यासमोर पैशाचा धूर आहे, आणि कोणाच्या डोळ्यासमोर विषयाचा धूर आहे. आणि त्या धुराचा परिणाम पुढचं काही दिसना. पैसेवाल्याला हित दिसत नाही, सत्तावाण्याला हित दिसत नाही, हा, विषयवाल्याला हित दिसत नाही. का धूरच आहे हो. एखाद्या माणसाला कावीळ व्हावी, कावीळ, आणि कावीळ झाल्यानंतर त्याला काय दिसतं? ते पांढरं असतं का पिवळं असतंय? पिवळं दिसतंय. त्याला एकट्याला दिसते का सगळ्यांना दिसतंय? हा, त्याला काही बघितलं तरी पिवळंच दिसतंय. तसं ज्यांच्या जीवनामध्ये या इह लोकामध्ये राहून या इह लोकाला ज्यांनी सत्य मानलं त्यांना सगळं सत्यच दिसतं, त्यांना परमार्थ सत्य दिसत नाही. हा, एवढा पैसा ते म्हणतात पैसा मारो परमेश्वर. पैसा मारो, हा, पैसा म्हणजेच परमेश्वर म्हणतात ते बरं का. हा, थुंकीतला पैसा घेतात माणसं. हा, एवढ्या त्याला मराठीत दुसरा भाग आहे, पैशाचा माज आलाय म्हणतात. हा, त्या पैशा पुढं त्याला काहीही परमार्थाचं आठवत नाही. जो विषयामध्ये धुंद झालेला आहे त्याला काही हिताचं दिसत नाही. एका मुलाचं लग्न झालं, बापाने करून दिलं, आणि लग्न झाल्यानंतर तो बायकोला घेऊन निघाला रस्त्याने. निघाल्यानंतर त्याला भान राहिलं नाही बरं का, मी रस्त्याने चाललोय. आणि तो रस्त्याने जाता जाताच काही चाळे करायला लागला. एका ग्रस्ताने पाहिलं, हा बंडोपंतांचा मुलगा दिसतोय बरं का. सांगितलं, बंडोपंत मुलाचं? हो, मले परवाच लग्न झाले म्हटले. मग अहो काय मुलाला समजूत घाला म्हटले, त्याला काय भान वगैरे आहे की नाही? असं काय? ठीक आहे. तू मुलगा बायकोला घरी घेऊन आला. अरे म्हणले, म्हणते काय झालं, तुला काय कळतं का? म्हणले, हे लग्न तुझ्या करताच केलेलं आहे, पण रस्त्यात चाळे करू नकोस. बापाने काय सांगितलं मुलाला? रस्त्यात चाळे करू नको. तो म्हणला, बाबा रस त्यात असताना चाळे करू नका का सांगता? म्हणजे त्याला रस्त्याने चाललो याचं भान नाही, याला म्हणतात नका डोळे, याला विषयाचा धूर म्हणतात बरं का. हा, विषयाच्या धुरामध्ये माणसं, समोरची माणसं त्याला दिसत नाहीत, ज्येष्ठ माणसं दिसत नाहीत, आपण काय करतो हे त्याला कळत नाही बरं का. हा विषयाचा धूर. पैसा आला की माणसं पैशा पुढं कुणाला मेजत नाहीत, कुणाला किंमत देत नाहीत का? देतात. पैसा म्हणजे सर्वस्व. हा, पैशाच्या पुढे ते काहीच मानत नाहीत. त्यांना विचारलं, हो सप्ताह करायचा आहे, ते म्हणजे महाराज कितीला येतोय सांगा म्हणतात ते. महाराज म्हणजे महाराजाला विकत घ्यायला लोक बसले. पैसा आहे ना. आणि काही सत्तावान आहेत, ती सत्तेवरती जर गेली आणि त्या सत्तेच्या खुर्चीवरती जर बसली ना, मग काय खरं नाही बरं. तेही ह्या परमार्थाकडे बघायला तयार नाही. तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. त्या सत्तेच्या धुरामध्ये जाऊ नका, या विषयाच्या धुरामध्ये जाऊ नका, या पैशाच्या धुरामध्ये जाऊ नका. मग कुठं जा? संतांच्या संगतीत जा.
आणि संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला ते संत विचार सांगतील, म्हणून त्याच्या संगतीत गेल्यानंतर हा विचार आपल्याला ते करण्याकरता प्रवृत्त करतील. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरी भरून राहू. देहाचा भरवसा नाही, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.